नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता सध्या ओढ लागलेली असेल ती म्हणजे पीक विमा तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे। पीक विम्याची रक्कम अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाही। रक्कम जी आहे 2555 कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। 26 मार्चच्या तशामध्ये ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून ही माहिती देखील देण्यात आलेली आहे। शासनाकडून अधिकृत माहिती आहे की 2555 कोटी पीक विम्यासाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेले आहेत, वितरित करण्यात आलेले आहेत। परंतु अजून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जी आहे ती जमा झालेली नाही। तर शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार याबद्दलची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की 25 ते 26 मार्चच्या दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून 2555 कोटी एवढी रक्कम पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि वितरित करण्यात आलेली आहे, अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। परंतु आतापर्यंत पीक विम्याची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही। ही रक्कम आपल्याला अपेक्षित होती 31 मार्चच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असं देखील शासनाकडून सांगण्यात आलं होतं आणि शेतकरी बांधवांना देखील तशी अपेक्षा होती। परंतु ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाही। जसं की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता देखील 31 मार्च पर्यंत शेतकरी बांधवांना अपेक्षित होतं की खात्यावर जमा होईल, परंतु ते देखील घडलं नाही। परंतु अखेर 31 मार्च गेला, 1 एप्रिल, 2 एप्रिल, 3 एप्रिल, आज 4 एप्रिल आहे। तर त्या हिशोबाने आता नमो शेतकरी योजनेचा 2 तारखेपासून हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 2000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 6वा हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु अजून शासनाने 2555 कोटी जे पीक विम्यापोटी रक्कम निर्गमित केलेली आहे, मंजूर केलेली आहे, ती अजून वितरित झालेली नाही। तर शेतकरी मित्रांनो, यामागे एक महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे मार्च महिना। मार्च महिन्यामध्ये बँकांचं इयरली क्लोजिंग असतं, मार्च एंडिंग असतं आणि या काळामध्ये 31 तारखेपर्यंत बँकांचे काही इंटरनल व्यवहार असतात, काही त्या ठिकाणी त्यांना टार्गेट दिलेले असतात आणि शासनाकडून जी काही रक्कम बँकांना मिळालेली आहे ती रक्कम डेबिट होऊ नये, त्यांच्याकडून वर्ग होऊ नये किंवा बँकांमध्ये आलेली जी रक्कम आहे ती रक्कम 31 मार्च पर्यंत बँकेमध्येच कशी डिपॉझिट राहील याकडे बँकांनी लक्ष दिलेलं असतं। त्यामुळे 31 तारखेपर्यंत सर्व बँकांनी ही जी आलेली अमाउंट आहे ती रिलीज केलेली नाही आणि त्यामुळे नमो शेतकरी योजना असेल किंवा मग पीक विमा योजना असेल, या दोनही योजनांचे जे पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरित करण्यात आले नाही। परंतु जसं 31 मार्च क्लोजिंग झालेला आहे, बँकांनी 2 तारखेपासून नमो शेतकरीचा योजना रिलीज करायला सुरुवात केलेली आहे आणि शासनाने पीक विम्या अंतर्गत 2555 कोटी जो निधी आहे तो कंपन्यांना वितरित केलेला आहे, परंतु बँकांकडून अजून तो रिलीज करण्यात आलेला नाही। तर ही जी पीक विम्याची रक्कम आहे ही येत्या सोमवारपासून सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे, कारण मार्च महिना संपलेला आहे, मार्च एंडिंग झालेली आहे आणि आता बँकांच्या माध्यमातून ही जी रक्कम आहे ही रक्कम सर्व लाभार्थी जे शेतकरी आहेत, ज्यामध्ये खरीप व रब्बी 2022-23 असेल, खरीप 2023 असेल, रब्बी 2024 असेल, खरीप व रब्बी 2024 असेल, तर या वर्षाचे जे प्रलंबित पीक विमे शेतकरी मित्रांचे बाकी होते त्यांना सर्वांना आता सोमवारपासून हा जो पीक विमा आहे हा वितरित व्हायला सुरुवात होईल, तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होईल। या ठिकाणी फक्त एकच काम तुम्हाला करून ठेवायचं आहे, तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, कारण मार्च महिना नेमकाच झालेला आहे आणि परत तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करण्यासाठी किंवा तुमच्या बँकेची केवायसी करण्यासाठी तुम्हाला जावं लागू शकतं, कारण नवीन आर्थिक वर्ष ही सुरू झालेलं आहे। त्यामुळे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक आहे की नाही, डीबीटीला लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे। हे तुम्ही NPCIच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता। आपण यावरती याआधीच व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, आपल्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। त्यानंतर तुम्ही जर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसेल, डीबीटीला लिंक नसेल, तर आपण याआधी देखील आपल्या चॅनलवरती तुमचं आधार कार्ड बँकेला कसं लिंक करता येईल याबद्दलचे व्हिडिओ देखील टाकलेले आहेत। NPCIच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करून घेऊ शकता। तर काळजी करण्याचं कारण नाही मित्रांनो, तुम्हाला पीक विमा हा मंजूर झालेलाच आहे। 2555 कोटी रुपये शासनाने कंपन्यांना पाठवलेले आहेत आणि कंपन्यांकडून ही जी रक्कम आहे ती बँकांमध्ये जमा करण्यात आलेली आहे आणि बँकांकडून फक्त ही जी रक्कम आहे ती रिलीज करणे बाकी आहे। लवकरच येत्या सोमवारपासूनच तुमच्या खात्यावरती पीक विम्याची जी रखडलेली रक्कम आहे ती जमा व्हायला सुरुवात होईल आणि तुमचे जे काही रखडलेले कामं आहेत ते तुम्ही या रकमेच्या माध्यमातून पूर्ण करून घेऊ शकता।
सर्व शेतकऱ्यांना या पीक विम्याची जी रक्कम होती ती आवश्यक होती। काही रखडलेले काम आहेत शेतकऱ्यांचे, शेतीमधील जे काही काम आहेत ते या पीक विम्याच्या रकमेवरती तुम्ही व्यवस्थितरित्या करून घेऊ शकता। येत्या सोमवारपासून म्हणजेच पुढच्या आठवडाभरामध्ये तुम्हाला ही पीक विम्याची रक्कम जी आहे ती तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आतापर्यंत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणामध्ये पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेली आहे, परंतु 90% जे शेतकरी आहेत, 90% जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यावरती अजून रक्कम जमा झालेली नाही। त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।